नमस्कार, मी दिवंगी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. अद्यापही वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांचे अतिरिक्त आयुक्त उत्तर दक्षिणवाले आणि एकूणच सहाय्यक आयुक्त शिव विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधारण्यास तयार नाही. तुम्ही म्हणाल का म्हणतो असं? तर आपण जे या व्हिडिओमध्ये बाजूला जे बांधकाम पडत आहे, म्हणजे कारवाई करते महापालिका, हे बांधकाम आहे. बारीक साळा अँगलचा एक शेड आहे, पण याच्यापेक्षा मजबूत तिथे काही बांधकाम आहेत. फक्त थातूर मातूर कारवाई आहे. बर, या पेल्हार प्रभागामध्ये 10 ते 12 बांधकाम कसे झाले? महापौर अजू पाटील नेहमी सांगतात, एक वीट रचू देणार नाही. मग ही काय विटेचा कण आहे? टोलेजंग बांधकाम आहे. कुठे गेले मनोज पाटील, विरोधी पक्ष नेता भारतीय जनता पार्टीचे, त्यांचे आमदार, डंका पिटणारे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील शांत का? हा प्रश्न आहे. मला पुढे काय सांगायचं ते लक्षात घे. महापौर अजू पाटील यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे, किंवा त्यांना आयुक्त खोटी माहिती देतात. पृथ्वीराज बीपी आणि पृथ्वीराज बीपी यांना अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत चुकीची माहिती देतात. नाहीतर मग त्यांना शिव विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे माहिती देत नाही, किंवा हे सर्व एक आहे. काय चुकीचं बोललो मी? कारण ही जी बांधकामे पाहताय तुम्ही, होकलेन लावून, मशिनरी लावून, हा साधा खर्च आहे का? मग हे बांधकाम नावाला पाडताना याच्या मागचा हेतू काय आहे? तर खान कंपाऊंड मध्ये 30 ते 35 हजार चौरस फूट बांधकाम वाचवण्याचा हा डाव आहे. कोण वाचवतं हे बांधकाम? या प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत, ज्यातला एक नगरसेवक पूर्वी टॉप लेवलचा अनधिकृत बांधकाम माफिया, आज तो नगरसेवक आहे. सगळ्या लोकांना माहिती आहे कोण आहे. हा प्रभाग बोईसर मतदारसंघाच्या आमदार विलास तरे यांच्या मतदारसंघामध्ये येतो. आणि विलास तरेंचं ऑफिस अवधूत आश्रमच्या समोर जे जनसंपर्क कार्यालय, हा कशाचा ठिकाण आहे काही समजत नाही. जनसंपर्क कार्यालय आहे की महापालिकेच्या अनधिकृत बांधकामाचे कलेक्शन सेंटर? हा संशोधनाचा भाग आहे. महापौर अजू पाटील सतत सांगतात बांधकाम होऊ देणार नाही, होऊ देणार नाही. आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी, महापौरांनी, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, घेरवाडे यांनी ही वसई बुडाली त्यावेळेस बोटीमधून, नावेमधून पाहणी केली. कुठे काय बुडालंय, किती बुडाले? महापालिकेमध्ये, महासभेमध्ये गोंधळ घालणारे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना हे बांधकाम दिसत नाही का? मग हे जे थातूर मातूर केलेली कारवाई जी बघताय तुम्ही, आणि खान कंपाऊंड मध्ये खरा जो बांधकाम आहे, मोठे बांधकाम आहे, जाऊन बघा. मी ते बांधकामाचा फोटो यात दिला नाही, तो पालिकेचा भाग आहे. तो निलेश म्हात्रे शिव विभागाचे यांनी बघायचा. मनोज वनमाळी सहाय्यक आयुक्त पेलाचे यांनी बघावा. कोण पोचत यांना? कुणाचे बांधकाम आहे खान कंपाऊंड मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात? ती वाचवण्यासाठी बाजूच्या हे जे अंडू कामं आहेत त्याच्यावर कारवाई करून दिशाभूल केलेली आहे. 30,000 चौरस फुटाचे बांधकाम 300 रुपयाने घेतले. याची बेरीज तुम्हीच करा, आणि या महापालिकेत किती रुपयाची सौदेबाजी चालते हे आपण ठरवावे. आता त्या बांधकामावर जर कारवाई नाही झाली तर त्याचं मी पूर्ण चित्रीकरण तुम्हाला देतो 2 दिवसात. म्हणजे आयुक्त मीटिंग मध्ये ऍक्शन अशी दाखवणार की काम ओके आहे. महापौर म्हणतात काम होऊच देणार नाही, अजू पाटील म्हणतात. मग हे बांधकाम कुणाच्या बळावर आहे? विरोधी पक्ष नेते यांनी अनेक प्रभागात जाऊन आपण एकदम कामधारी असल्याची हे केलंय. डंका वाजवणारी भारतीय जनता पार्टी आज थंड का आहे? खान कंपाऊंड मध्ये जाऊन बघावे. आमच्याकडे सगळे फोटो आहेत, महापालिकेकडे आहेत.
त्यामुळे खान कंपाऊंड मधील अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी हा केलेला डाव आहे, याचे उत्तर अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, शिवशी विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे, नामधारी खुर्ची गरम करणारा सहाय्यक आयुक्त जो काहीच कामाचा नाही, ज्याचा प्रभाग वाऱ्यावर पडला, पहिल्या प्रभागाचे मनोज वनमाळी, तिथे सगळं बेवारस प्रभाग आहे. मग चार नगरसेवक निवडून येऊन या प्रभागामध्ये उपयोग काय आहे? कुणाचा महसूल खाताय तुम्ही? रस्ते नाही, गटारा नाही. त्यामुळे खान कंपाऊंड मधील काम जे वाचवता आहे ते यामुळे की इकडे कारवाई केली साधी सगळीकडे, मग ते काम कुणाच्या वरदहस्ताने वाचले याचा महापालिकेने विचार करावा. आज मात्र इतकेच, कोण याचा मुखिया, याचे उत्तर महापौर अजून पाटील यांनी द्यावे, विरोधी पक्षनेते यांनी द्यावे आणि शिवशीचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे कुणाला वाचवतात याचे संशोधन करावे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.